अस्तित्व मेकर्स फाउंडेशनच्या वतीने आयोजित कैलासवासी प्रमोद खांडेकर करंडक 2026 राज्यस्तरीय लघुनाटिका व हास्य प्रहसन महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी हुतात्मा स्मृती मंदिर येथे उत्साहात पार पडले। उद्घाटन प्रसिद्ध हास्य अभिनेते सिद्धेश्वर झाडबुके आणि हास्य जत्रा फेम मुकेश जाधव यांच्या हस्ते कैलासवासी प्रमोद खांडेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आले। यावेळी महोत्सवाचे अध्यक्ष वीरेंद्र हिंगमिरे, प्रमुख संयोजक ॲडव्होकेट बसवराज सलगर, अस्तित्व मेकर्स फाउंडेशनचे अध्यक्ष किरण लोंढे, दीपक काळे, अशफाक नदाफ, सागर देवकुळे, ओंकार साठे तसेच संस्थेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी कैलासवासी प्रमोद खांडेकर यांच्या नाट्य क्षेत्रातील योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला। राज्यभरातील कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा हा नाट्य महोत्सव रंगकर्मींसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। उद्घाटन सोहळ्यानंतर महोत्सवातील विविध लघुनाटिका आणि हास्य प्रहसनांच्या सादरीकरणाला सुरुवात झाली। माझ्या डोक्यात लय भरला प्लॅन आहे बघा। गावच्या येशी बाहेर आहे का नाही, एक नवीन दुकान झाले। हा पण तिथं जायचं वेळा का तिथं आहे ना, एक मोठ्याचा डबा ठेवलाय, तो डबा आपल्याला नाही जमायचं जमायचं विमाचं नाही म्हण सत्या। तू आपल्या चली तुझ्याकडे दोस्त आहे, तुला हे करावंच लागल। तरी बी नाही जमायचं मला। तू मला माहिती आहे आजा एकदम चुकीचं बोलतो। गोट्याचा भाऊ तिथे गेलो कसं तरी तिथं तर कुणीच नाही। अरे ते तर पाहिजे ना आपल्याला, ते लवकर गेलं नव्हतं। अरे त्याचा तुला मागून पाठून कधीतरी पाठिंबा पडून गेला। पाठिंबाने मी भागणं जायचं असतो, एवढं समजत नाही काय? झाल्या पाठिंबाने मी पाठिंबा दाबा देतात नाही का? काय माझ्या नाही ना तू ते मोठं राजकारणी होणार बघ इथं तर कुणीच नाही। अरे मग ठीक आहे ना, काय पाहिजे? नमस्कार, मी अभिनेता सिद्धेश्वर महादेव झाडबुके। आज आपल्या या सोलापूरमध्ये अस्तित्व मेकर्स फाउंडेशन रंगसाधक प्रमोद खांडेकर स्मृती करंडक स्पर्धा म्हणजे लघुनाटिका स्पर्धेला आम्ही इथे मी आणि मुकेश जाधव आमचे मित्र परीक्षक म्हणून आलेलो आहोत। मला या प्रकारच्या स्पर्धा इथे भरवल्या जातात हे मला पहिल्यांदा कळलं। आमचे मित्र कोल्हापूरचे विद्यासागर अध्यापक यांनी मला सांगितलं की तू तिथे म्हणून जाशील का, तर नक्की जाच। तर मी म्हटलं अशा प्रकारच्या स्पर्धा सोलापूरमध्ये होतात? तर म्हटलं हो, अरे गेली कित्येक वर्ष होत आहेत, जा तू आनंद घे त्याचा आणि तुला आवडेल नक्कीच, कारण तू पण एक नाटकातनं काम करणारा कलाकार आहेस, नाटकच करत आलेला आहेस आत्तापर्यंत आणि या प्रकारच्या गोष्टी तू केल्या, तू स्वतः स्पर्धा भरवल्यास तशा, तर नक्की जा। तर आज मी इथे आलो आहे, मला नक्कीच आवडेल, कारण इथल्या या सगळ्याच आयोजकांचा उत्साह इतका दांडगा आहे, तो बघून इतकं बरं वाटतं आहे। आणि ज्यांच्या नावाने ही स्पर्धा भरवली जाते त्या कलाकाराचं विशेष कौतुक काय आहे माहिती का, की त्याने इथली कलाकार मंडळी एकमेकांबरोबर जोडली, ही फार महत्त्वाची आहे। आणि ही एकूण तपस्या पुढे लोकांनी न्यावी यासाठी खूप प्रयत्न केले। आज ती व्यक्ती आपल्यात नाही आहे, पण त्याच्या नावाने का होईना ही स्पर्धा इथे चालू आहे। तर या स्पर्धेला माझ्याकडनं खूप शुभेच्छा आणि जी मंडळी या स्पर्धेमध्ये सहभागी झाली आहेत त्या सगळ्या स्पर्धकांना खूप शुभेच्छा। जे यशस्वी होतील त्यांचे अभिनंदन असेलच, आणि ज्यांना यश मिळत नाही आहे त्यांनी पुन्हा प्रयत्न करावा, एक दिवस नक्की यश त्यांना मिळेल। खूप धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल, धन्यवाद। नमस्कार, मी अभिनेता मुकेश जाधव। अस्तित्व मेकर्स फाउंडेशन सोलापूर आयोजित रंगसाधक प्रमोद खांडेकर करंडक 2006 लघुनाटिका स्पर्धा, खरं सांगायचं तर
बरेचदा सोलापुरात येणं झालं नाटकाच्या प्रयोगासंदर्भात नाटकाच्या दौऱ्याच्या संदर्भात. आज पहिल्यांदा लघुनाटिकाचे परीक्षक म्हणून या ठिकाणी अस्तित्व मेकर्स फाउंडेशननी आम्हाला पाचारण केलेलं आहे. आमचे मित्र सिद्धेश्वर झाडबुक्कीसुद्धा आमच्याबरोबर आहेत. अनेकदा आम्ही नाटकाच्या संदर्भात म्हणा किंवा सिनेमाच्या संदर्भात म्हणा किंवा मालिकांच्या संदर्भात आम्ही एकमेकांना भेटत असतो. आज पहिल्यांदाच परीक्षकाच्या भूमिकेत आम्ही या ठिकाणी आलो आहोत. मगाशी या स्पर्धेची माहिती घेत असताना खूप चांगल्या गोष्टी कळल्या की गेली 17 वर्ष सातत्याने या ठिकाणी ही स्पर्धा भरवली जाते आहे. आणि मला फार आनंद होतो आहे की सोलापूरसारख्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात ही नाट्य चळवळ सुरू झालेली आहे. प्रमोद खांडेकर यांचीसुद्धा आम्ही माहिती घेतली आणि छान पद्धतीनं त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांच्या सहकाऱ्यांनी ही स्पर्धा या ठिकाणी राबवलेली आहे. खरंच फार छान वाटतं. वेगवेगळे कलाकार या माध्यमातून तयार होत असतात आणि ह्या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून मला या ठिकाणी पाचारण केलं त्याबद्दल आयोजकांचे खूप खूप आभार. आणि आता उत्सुक आहोत स्पर्धा बघण्यासाठी, येथील कलाकारांना अनुभवण्यासाठी. विनोदी स्पर्धा आहे, फार आमच्या जवळचा विषय आहे, त्यामुळे फार एक्साइटेडमेंट आहेच. तेव्हा फार काही नाही, स्पर्धा बघूया, एन्जॉय करूया आणि या स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्व कलाकारांचे, स्पर्धकांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि त्याचप्रमाणे आयोजकांचाही खूप आभार की त्यांनी गेली 17 वर्ष सातत्याने ही स्पर्धा भरवली आहे. मी पण एक कलाकार आहे, त्यामुळे ह्या कलाकारांच्या वतीनं मी त्यांचे एकदा आभार मानतो. खूप खूप धन्यवाद.